सोलापूर महापालिकेमधले जनता जी आहे त्यांनी कोणाला कौल दिलाय, एक्झिट पोल नेमके काय सांगतायत ते आपण पाहूयात। सोलापूरमधले एक्झिट पोल यावेळेस समोर आलेले ते आपण पाहूयात स्क्रीनवर। पुढच्या काही क्षणात सोलापूरमध्ये एक्झिट पोल आपण बघतोय। भाजपला 62, शिंदे सेनेला 15, एनसीपी अजित पवारांच्या पक्षाला 4, इतरांना 4 जागा मिळतील असं सोलापुरात दिसतंय। तर काँग्रेसला केवळ 12, ठाकरे सेनेला अवघ्या 2, एनसीपी शरद पवार यांच्या पक्षाला 1 आणि एमआयएमनं इथं मोठ्या प्रमाणात खरं तर आव्हान दिलं होतं सगळ्याच पक्षांना, त्यांना मात्र 3 जागा राखण्यात यश येऊ शकतं असं सोलापूरचं चित्र सांगताय। सोलापुरात भाजप, शिंदे सेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी जी आहे ती या ठिकाणी जर कधी एकत्र आली तर सोलापूरमध्ये त्यांचा महायुतीचा महापौर होऊ शकतो असं सध्याचं एक्झिट पोलद्वारे हे चित्र समोर आलेलं आहे। सामचा हा एक्झिट पोल जो भाजपसाठी आशादायी आहे। भाजपला इथं सत्ता राखण्यात यश मिळू शकतं, 62 जागा भाजपला इथं मिळू शकतात, भाजपला आघाडी मिळू शकते असं सोलापूरच्या या एक्झिट पोलमध्ये पाहायला मिळालेलं आहे। अगदी सोलापूरमध्ये भाजपचं कमळ फुलणार अशी स्थिती आहे। भाजपला सर्वाधिक 62 जागांवर यश मिळणार, त्या खालोखाल शिंदे सेनेचे 15, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 4, इतर 4, काँग्रेसचे 12, ठाकरे सेनेचे 2 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा केवळ 1 नगरसेवक निवडून येईल। तर एमआयएमला मात्र तिथं यश मिळेल, 3 जागांवर त्यांना यश मिळेल असा अंदाज आहे, असा एक्झिट पोल सांगतोय। अगदी एक महत्त्वाचं म्हणजे इथं वंचित जी आहे ती निर्णायक ठरणार होती असं दिसतंय, परंतु भाजप जी आहे ती स्वबळावर लढूनही मोठ्या प्रमाणात जागा मिळवू शकते असे हे एक्झिट पोलचे आकडे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। कारण शिंदे आणि दादा एकत्र होते तर भाजप त्यांच्या विरोधात लढलेली। वंचित बहुजन आघाडीने जोर लावला होता। सुजात आंबेडकरचे, प्रकाश आंबेडकरांचे पुत्र आहेत, त्यांनी इथे काँग्रेसवर खूप मोठी टीका केली होती, खासदार प्रणिती शिंदेवर टीका केली होती। काँग्रेसला 12 जागांवर यश मिळेल असा अंदाज आहे, तर एमआयएमला 3 जागांवर यश मिळेल असा अंदाज आहे। मात्र सर्वाधिक मोठा पक्ष भाजप असेल, भाजपची सत्ता येईल, भाजपचं कमळ सोलापूरमध्ये फुलेल असा एक्झिट पोल। अगदी आणि आपल्याला माहिती आहे गिरीश, अत्यंत महत्त्वाचं म्हणजे दुर्दैवी घटना घडली होती। मनसेच्या बाळासाहेब सरवदे यांची हत्या झाली होती आणि त्या प्रकरणी भाजपच्याच उमेदवारांवर आरोप झाले होते आणि तिथं मनसेला मात्र काही फार कामगिरी उत्तम करता आलेली नाही असंच म्हणावं लागेल। कारण या हत्येनंतर राजकीय वर्तुळाचं देखील सोलापूरकडे लक्ष होतं, परंतु तिथं भाजप सत्तेत येईल असं दिसतंय कारण मोठ्या प्रमाणात भाजपला पसंती सोलापूरच्या नागरिकांनी दिल्याचं। अगदी बरोबर, मनसे नेत्याची हत्या झाल्यानंतर अमित ठाकरेंनी देखील सोलापूरचा दौरा केला होता, पीडित कुटुंबाची भेट घेतली होती। मात्र सामच्या एक्झिट पोलनुसार सोलापुरात भाजपची सत्ता येईल असा अंदाज आहे। 62 जागांसह भाजपची एकहाती सत्ता येण्याचा अंदाज आहे। अगदी आणि सोलापुरात चौरंगी तिरंगी अशा लढती देखील मोठ्या प्रमाणात झाल्या होत्या। अनेक विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात उमेदवार समोर होते। 2-2 ईव्हीएम मशीन्स इथं मतदानासाठी लावाव्या लागण्याची वेळ सोलापूरमध्ये आली होती, त्यामुळे या मतविभाजनाचा देखील फटका बसू शकतो। पण भाजपला इथं एखादी सत्ता राखण्यात यश येईल असे एक्झिट पोलचे आकडे। अगदी बरं, काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी देखील इथे खूप मोठा प्रचार केला होता, काँग्रेससाठी खूप मोठं त्यांनी अगदी जंग पछाडला होता, प्रचार केला होता। मात्र काँग्रेसला मात्र फार काय मोठं यश सोलापुरात मिळताना दिसत नाही। भाजपची सोलापूरमध्ये सत्ता येईल असा एक्झिट पोल सांगतो। सोलापूर महापालिकेत कुणाची सत्ता येणार या संदर्भात विश्लेषण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांच्याकडून। सोलापूर महापालिकेवरती भाजप हा त्यांचा गड राखण्यात यशस्वी होईल अशा पद्धतीचा अंदाज आपल्याला या ठिकाणी समजतोय। खरं तर भाजप या ठिकाणी आपण जर बघितलं तर 60 ते 65 जागा मिळवण्यामध्ये यशस्वी होईल अशा पद्धतीचा अंदाज आपल्याला या ठिकाणी दिसतोय। तर शिवसेना शिंदे गट जो आहे तो साधारणतः 15 ते 18 जागा मिळवण्यात यशस्वी होईल अशा पद्धतीचा अंदाज आपल्याला समज। शिवसेना ठाकरे गटाला या ठिकाणी साधारणतः 2 जागी यश मिळेल अशा पद्धतीचा अंदाज आपल्याला दिसून येतोय। त्यासोबतच राष्ट्रवादी अजितदादा गटाला त्यांच्या ज्या 4 जागा होत्या त्या राखण्यामध्ये पुन्हा एकदा यश मिळेल अशा पद्धतीचं एकूणच चित्र आपल्याला दिसतंय आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला साधारणतः 1 जागा मिळेल अशा पद्धतीचा सुद्धा अंदाज आपल्याला या ठिकाणी दिसून येतोय। एमआयएमला साधारणतः 3 ते 5 जागी यश मिळेल अशा पद्धतीचा एकूणच अंदाज दिसतोय। त्यासोबतच वंचित एका जागा त्यांना मिळेल, त्यासोबत सीपीएम 1 जागा मिळवण्यामध्ये यशस्वी होईल, तर एका ठिकाणी अपक्षाला सुद्धा सोलापूरकर संधी देतील अशा पद्धतीचं एकूणच चित्र आपल्याला दिसतंय। त्यामुळे सोलापूर महानगरपालिकेवरती पुन्हा एकदा भाजप त्यांचा गड राखण्यात यशस्वी होईल अशा पद्धतीचं एकूणच चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। विजय आवटेसह विश्वभूषण लिमये, साम टीव्ही न्यूज, सोलापूर। आपण बघतो स्नेल की सोलापूरमध्ये पुन्हा एकदा कमळच फुलेल असा अंदाज आहे। खरं तर एक्झिट पोलनुसार भाजपची एकहाती सत्ता येईल, सर्वाधिक 62 जागांसह भाजपची एकहाती सत्ता येईल असा एक्झिट पोल सांगतोय।
अगदी. आणि भाजपनं देखील आपण माहिती आहे सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणात लक्ष घातलं होतं. अनेक नेते सोलापूरमध्ये होते आणि MIMचं आव्हान असताना देखील भाजप इथं सत्तेत जाऊ शकतं असं दिसतंय. आमच्या एक्झिट पोलनुसार सोलापूरमध्ये भाजपची सत्ता येईल. काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदेने देखील इथं खूप जोर लावला होता. मात्र 15 जागांसह शिंदे सेना दुसऱ्या क्रमांकावर तर भाजप पहिल्या क्रमांकावर असेल असा एक्झिट पोलचे आकडे सांगतात. काँग्रेसला केवळ 12 जागांवर समाधान मानावं लागेल.